कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास 3 ऑक्टोबर 2024 पासून घटस्थापनेने सुरुवात होणार आहे। त्या अगोदर मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 पासून देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे। तर 13 ऑक्टोबर 2024ला सीमोल्लंघनाने तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाचा समारोप होणार आहे। त्यामुळे आता देवीच्या भक्तांनी नवरात्रोत्सवाची तयारी सुरू केली आहे। तुळजाभवानी मंदिर प्रशासन आणि तुळजापूर नगरपालिका प्रशासनाने तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्वतयारी जवळपास पूर्ण केली आहे। 24 सप्टेंबर 2024 रोजी तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू होणार आहे। 3 ऑक्टोबर 2024 रोजी मंचकी निद्रा संपल्यानंतर तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाणार आहे। त्याच दिवशी दुपारी 12 वाजता मंदिरात विधिवत घटस्थापना केली जाणार आहे। त्यानंतर 7 ते 11 ऑक्टोबर 2024 या कालावधीत तुळजाभवानी देवीच्या विशेष अलंकार पूजा मांडण्यात येणार आहेत। त्यानुसार पहिल्या दिवशी रथालंकार, त्यानंतर मुरली अलंकार, शेषशाही अलंकार, भवानी तलवार अलंकार आणि शेवटी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा देखाव्यासह मांडली जाणार आहे। नवरात्रोत्सव काळात मंदिर परिसरात रोज तुळजाभवानी देवीचा छबिना मिरवणुकीचा धार्मिक विधी पार पडणार आहे। 12 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी धार्मिक विधी पार पडल्यानंतर नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे। या दिवशी रात्री नगरहून येणाऱ्या मानाच्या पलंग पालखी समवेत मिरवणूक आणि 13 ऑक्टोबर 2024ला पहाटे विजयादशमीच्या दिवशी तुळजाभवानी देवीचे सीमोल्लंघन होणार आहे। तुळजापूर येथे सीमोल्लंघनात देवीच्या पालखीची मिरवणूक निघते। त्यावेळी पालखीवर यंदा कुंकवाऐवजी फुलांची उधळण करण्याचा निर्णय मंदिर संस्थांनी घेतला आहे। या निर्णयाचे भक्तांमधून स्वागत करण्यात येत आहे। दरम्यान सीमोल्लंघनानंतर देवीची श्रवणनिद्रा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले।